राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा श्री गणेशच महायुतीमधल्या बड्या नेत्याच्या राजीनाम्याने काल झाला। धनंजय मुंडे यांची मत्साजोग सरपंच संतोष देशमुख कोणत्या ना कोणत्या वादात सापडल्याने गेल्या 10 वर्षात मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर आली होती। या आधी देखील काही जणांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागले। फक्त मंत्र्यांचाच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे कोण होते ते मंत्री, कोणत्या प्रकरणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, हेच जाणून घेणार आहोत आपण या लाईव्ह मधून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सुरुवात करूया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंपासून। 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे हे त्यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते, पण त्यावेळी खडसेंवर भ्रष्टाचारांचे सतत आरोप केले जात होते। त्यांच्यावर फक्त एकच आरोप होता का, तर नाही। कथित पीए गजानन पाटील कडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होता। यासोबतच जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप, दाऊदच्या कॉल लिस्ट मध्ये खडसेंचा नंबर असल्याचा एका हॅकरचा दावा आणि भोसरी MIDC मधील सर्वे नंबर 52 मधील 3 एकर जागेचा वाद, या सगळ्या प्रकरणांमुळे ते रडारवर आले होते। या सगळ्या आरोपांमुळे खडसेंनी त्यांच्याकडे असलेल्या महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्ध विकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ ही सगळी मंत्रिपद सोडली होती। दुसरे आहेत माजी वनमंत्री संजय राठोड। 2021 ला संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वनमंत्री होते। मात्र पूजा चव्हाण या पुण्यातल्या युवतीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड हे वादात अडकले होते। पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव जोडलं गेलं। त्यावेळी उद्धव ठाकरेंवर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकला जात होता। त्यावेळी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता। आता फक्त मंत्र्यांनीच राजीनामा दिलाय का, तर नाही। मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवादी हल्ला झाला होता। यात अनेक लोक मरण पावले, अनेक पोलीस अधिकारी आणि देशाचे जवान या चकमकीत शहीद सुद्धा झाले। मात्र या घटनेवरून सर्वच स्तरांवरून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली। त्यामुळे विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। मात्र पुढे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री RR पाटील यांनी या घटनेवरून एक डायलॉग मारला होता। तो डायलॉग होता, बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। यावरून परत गोंधळ सुरू झाला आणि अखेर RR पाटलांना सुद्धा गृहमंत्री पदाची खुर्ची सोरावी लागली। महाराष्ट्रात अजित पवारांना स्पष्ट बोलणारे आणि कठोर शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात। मात्र 2012 मध्ये अजित पवारांना सुद्धा त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि ज्या प्रकरणावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता ते प्रकरण होतं सिंचन घोटाळ्याचं। यावरून आजही कधी कधी त्यांच्यावर आरोप केले जातात। 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। सिंचनावर 70,000 कोटी खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली, असे निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये होतं। या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते। या प्रकरणावरून त्यांच्यावर सुद्धा अनेक गंभीर आरोप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। तर ही होती आरोपांनी घेरल्यावर मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यांची प्रकरणं। सध्या याच आरोपांचे शिकार आता धनंजय मुंडे झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा रडारवर आल्याचं दिसतंय। सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।